आटनी करिता खेवा येती दोन्ही। रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता श्री पांडुरंग परमात्मा पंढरीनायकाच्या असीम अनुकंपेने आपण वेदांत विश्वातील अतींद्रिय प्रातिभ अनुभूती सांगणारा असा गुरुवाज्ञेवरून ज्या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये श्री संत ज्ञानोबारायांची प्रवृत्ती झाली त्या ग्रंथाचं यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना आपण आतापर्यंत प्रथम 6 प्रकरणं समाप्त करून 7वं प्रकरण जे अज्ञान खंडन त्याच्यामध्ये प्रवृत्त झालेला आहोत। त्याचा उत्तरार्धाचा भाग आता प्रारंभ झालेला आहे। त्यामध्ये अज्ञानाचा धांडोळा घेत असताना अज्ञानाचं खंडन म्हणजे अज्ञानाची असिद्धी माऊलींनी जवळजवळ परिपूर्ण रीतीनं केलेलीच आहे, परंतु ते सांगत असताना अज्ञानाची असिद्धी ह्या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन नाही, तर आहे आपल्या आनंद स्वरूप असणारा जो आत्मा सच्चिदानंद घन आत्मा त्याची नित्य असणारी जी अभिव्यक्ती ती सहज सिद्ध आहे, स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, ती अकाट्य अभंग आहे हे अनेक उपपत्तीच्या द्वारा माऊली ओसंडून आत्मस्वरूपाची अभिव्यक्ती या ठिकाणी करत आहेत किंवा आपल्या आत्मस्वरूपाचं स्वरूप स्थितीचं करतलामलकवत दर्शन कसं आहे करून देतात असं नाही, ते आहेच हे दर्शन, ते कसं आहे याच्याविषयी विवेचन करतात। त्यामध्ये आता आपली 176 क्रमांकाची ओवी चालू आहे। भलते थे भल तेव्हा माझारीला दृष्टीभावा आटनी करिता खेवा येती दोन्ही। मग भलतेथ भल तेव्हा दृश्य द्रष्टाभाव दोन्ही आटनी करीत माझारीले खेवा येती। मग भलतेथ भल तेव्हा, मग भलतेथ म्हणजे भलत्या ठिकाणी, भल तेव्हा भलत्या काळी, दृश्य माझारीले दृश्य द्रष्टाभावा, दृश्य आणि द्रष्टाभावा माझारीले, दृश्य आणि द्रष्टा यांच्या मधल्या संधीमध्ये, म्हणजे दृश्य आणि द्रष्टा यांचा मधला संधी म्हणजे दर्शन, दृश्य दर्शन आणि द्रष्टा, तर दृश्य आणि द्रष्टा यांच्या भावामध्ये म्हणजे या दोघांच्या भावामध्ये म्हणजे संधीमध्ये दर्शन आणि त्या दर्शनाचे द्रष्टाभाव दोन्ही आटणी करीत, ह्या दोन्हींची आटणी होते। म्हणजे जर मध्ये दर्शन नसेल तर द्रष्टा आणि दृश्य यांना जोडणारा जो संधी किंवा पूल तोच नाहीसा होतो आणि मग त्यावेळेला ते दोन्ही काय होतात, खेवा येते, आलिंगन देतात, म्हणजे दृश्य आणि द्रष्टा ही दोन्ही एकरूप होत जातात आणि मध्ये तर दर्शनाने त्यांना जोडलेलंच नाही, म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही सगळी त्रिपुटी जाऊन ती केवळ एकरूप असणारं अखंड असणारं जे त्यांचं अधिष्ठान चैतन्य त्या चैतन्याशी एकरूप होतात किंवा त्या चैतन्यालाच उर्वरित ठेवतात। म्हणजे ज्या वेळेला द्रष्टा आणि दृश्य दोन्ही राहत नाही, कारण त्यांनी त्यांचा परस्पर अनुप्रवेश सांगितला। द्रष्टा दृश्यामध्ये गेला तरी दृंग मात्र चैतन्यच राहतं, द्रष्ट्याचा दृश्यामध्ये सापेक्ष दृष्ट्याचा दृश्यामध्ये प्रवेश झाला किंवा सापेक्ष दृश्याचा द्रष्ट्यामध्ये किंवा द्रष्ट्याचा दृश्यामध्ये प्रवेश झाला तर त्याच्या सापेक्ष आलेले दृश्य आणि द्रष्टा हे दोनही भाव मावळून केवळ एकमात्र केवळ असणारं जे चिन्मात्र त्या चिन्मात्र स्वरूपच उर्वरित राहतं किंवा चिन्मात्र स्वरूपाशी ते आलिंगन देतात, म्हणजे त्याच्याहून ते वेगळे उरत नाही, केवळ एकच नेपटी मात्र आपलं स्वरूप राहतं असं सांगतात। तर याविषयी टीका आता की जे की नित्यानंद चिद्घन सर्व काळ सनातन तेथे दृश्य भावना जाणं माझारीची उठे। असं आहे की खरं जर परमात्म तत्व आहे ते नित्य आहे, म्हणजे त्रिकाला बाधित आहे, ते आनंद स्वरूप आहे
किंवा आनंद घन आहे, घनीभूत आनंद आहे, निरतिशय व्यापक आनंद आहे आणि चिद्घन, त्याची चिन्मात्रतासुद्धा निरतिशय आहे. म्हणजे केवळ नित्य, केवळ चित, केवळ आनंद घन, सब्राभरीत ओतप्रोत असं केवळ आत्मतत्वच आहे. आणि ते सर्व काळ आहे, कोणत्याही कालाचा त्याला परिच्छेद नाही, ते अनादी आहे, सनातन आहे. त्या ठिकाणी दृश्य आणि दृश्याची जी भावना आहे, म्हणजे दृश्याची कल्पना आहे, ती माझारी चौठे मध्येच उठते. वास्तविक त्याच्या ठिकाणी हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही, पण त्याच्या ठिकाणी दृश्य आहे अशी आपल्याला संकल्पना होते. म्हणजे आपल्याला हा उगीचच मध्ये दृश्याचा साक्षात्कार होत आहे अशा प्रकारची कल्पना उठते, कल्पना निर्माण होते. म्हणजे हे जे दृश्य ही केवळ कल्पना आहे, दृश्य ही केवळ भावना आहे. दृश्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसून भासतं. स्वभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम हे दृश्याचं स्वरूप आहे. हा तेथील चिद्विलास येणे दृश्य द्रष्टृत्व आभास, येथे फिरवणी आपली वास, पाहिजे जरी तरी भावनेचे पोटी पाये, रिगोनी भावनाची उडवणी जाये, मग दृश्य ते काय आणि द्रष्टे ते कवन. हा तेथील चिद्विलास, या ठिकाणी जी दृश्य भावनामध्ये उठते ना, ही दृश्य भावना दुसरं काहीच नसून हा चैतन्याचा विलास आहे. म्हणजे चैतन्य जेव्हा आपल्या स्वरूपाला दृश्य करून पाहिलं जातं, म्हणजे आपणच आपल्या स्वरूपाला विषय करतं, तेव्हा ते आपल्या स्वरूपाला विषय करणं याचंच नाव आहे दृश्य भावना. आणि म्हणजे हाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी मायेचा विलास नाही, हा कशाचा आहे, चिद्विलास आहे. कारण मुळात जे दृश्य आहे तेच काय आहे, द्रष्ट्याचं रूप आहे. ते दृंगमात्र द्रष्ट्यालाच त्या ठिकाणी दृश्य असं म्हटलं जातं. त्यामुळं हा सगळा चिद्विलास आहे. आणि त्या चिद्विलासाच्या ठिकाणी मध्ये उठणारं जे दृश्य आणि तत्सापेक्ष येणारं द्रष्टृत्व, हा येणे दृश्य द्रष्टृत्व आभास, हा दृश्य आणि द्रष्टा हा केवळ मध्ये होणारा आभास आहे. येथे फिरवणी आपुली वास पाहिजे जरी, या ठिकाणी आपण फिरून आपणच आपल्या स्वरूपाला जरी आपणच आपली वास पाहिजे, म्हणजे आपणच आपल्या स्वरूपाला ग्रहण करण्याचा प्रयत्न जरी केला, म्हणजे पाहो वाटलं तरी भावनेचे पोटी पाये, रिगोनी भावनाची उडवणी जाये, मग दृश्य ते काय आणि द्रष्टे ते कवन. भावनेचे पोटी पाये रिगोनी, परंतु त्या भावनेच्या पोटामध्ये म्हणजे दृश्य भावनेच्या पोटामध्ये पाये रिगोनी, मग तिच्यामध्ये पाय म्हणजे स्वरूप, स्वरूप म्हणजे दृंगमात्र द्रष्ट्याचे पाय त्याच्यामध्ये जातात त्या दृश्यामध्ये, आणि भावनाची उडवणी जाय. आणि ते दृंगमात्र द्रष्टा जेव्हा त्या दृश्यामध्ये व्याप्त होतो, लगेच बोला याचा अर्थ, त्या ठिकाणी जेव्हा दृंगमात्र द्रष्ट्याचे पाय त्या दृश्य भावनेमध्ये प्रविष्ट होतात द्रष्ट्याचे, त्यावेळेला काय होतं, ती भावनाची उडवणी जाईल, तेव्हा ते दृश्य स्वरूप काय होतं, वाचारंभण मात्र ठरतं, किंवा ते दृश्य स्वरूप दृश्य नसून ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे असं जेव्हा दृष्ट्याच्या ध्यानी येतं, तेव्हा ती दृश्याची भावनाच उडून जाते. म्हणजे इथं दृश्य तर नाही, इथं तर आपलंच स्वरूप आहे. पण दृश्याच्या सापेक्ष त्याला आलेलं असतं द्रष्टृत्वाचं स्वरूप. परंतु ज्या वेळेला दृश्यच उडून गेलं, दृश्य भावनाच जर त्या ठिकाणी निरस्त झाली, तर मग त्याला तत्सापेक्ष आलेलं आपलं दृष्टत्व पण उडून जातं. मग दृश्य ते काय आणि दृष्टे ते कवनं, मग दृश्य तरी कुठं राहतं आणि त्या दृश्यसापेक्ष आलेलं द्रष्टत्व तरी कुठं राहतं. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा ह्या दोन्ही संकल्पना त्या ठिकाणी निराश पावतात आणि उर्वरित फक्त चैतन्यच राहतं. ये भावनेची घेता सोये, भावना ते भावना नोहे, म्हणून दृष्टृत्वेविना आहे सर्वदा सरीशे. ये भावनेची घेता सोय, आणि ह्या भावनेचं सोय म्हणजे ह्या भावनेचा शोध घेतला, ह्या भावनेचं नेमकं काय स्वरूप आहे, दृश्य आणि द्रष्ट्याचं काय स्वरूप आहे, याचा जर आपण अनुसंधान केलं किंवा अन्वेषण केलं, तर भावना ते भावना नव्हे, ही भावना भावनाच नाही, म्हणजे दृश्य दृश्यच नाही, ते काय आहे, दृंग मात्र चैतन्यच आहे. त्यामुळं म्हणून दृश्य द्रष्टत्वेविन आहे सर्वदा सरीशे. आणि ते तर दृश्य आणि दृष्टत्व या भावने वाचून, या सापेक्ष भावने वाचून ते सर्वदा जसंच्या तसंच आहे. ये भावनेची आडखिळी, बैसोनी वस्तू नाही थोकली, आगा वस्तूची सरळी हलवली नाही. ते म्हणतात भावनेची आडखिळी बैसोनी, म्हणजे ह्या भावनेचा आडखिळा म्हणजे काही प्रतिबंध झाला,
दृश्य आणि ह्या दृश्याचा त्या चिन्मात्र स्वरूपाला काही प्रतिबंध झाला आणि असं होऊन वस्तू नाही थोकली आणि त्या वस्तूमध्ये काही प्रतिबद्ध झाली. त्या प्रतिबंधामुळं कोणत्या भावनेच्या म्हणजे दृश्याच्या किंवा दृश्य भावनेच्या किंवा दृश्य संकल्पनेच्या प्रतिबंधामुळं ती वस्तू नाही थोकली. त्या वस्तूचं स्वरूप काही झाकलं गेलं वगैरे आवृत्त झालं किंवा तिला प्रतिबद्ध झाली किंवा तिचं ज्ञान होणं त्याचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाला काही प्रतिबंध झाला. त्याच्या चिन्मात्रत्वाला, सन्मात्रत्वाला, अद्वयत्वाला, कोणत्याही प्रकारचा स्वयंप्रकाशत्वाला, तिच्या सन्मात्रत्वाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध झालेला नाही. वस्तू सरळी, ती सरळ मोकळी अशा प्रकारची ती वस्तू आपल्या स्वरूपाने निष्प्रतिबंध अशी आहे. सरळ आहे म्हणजे निष्प्रतिबंध आहे आणि हलवली नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चलनवलन किंवा तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार, कार्यरूप विकार प्राप्त झाला नाही. जेवी आपली या ज्वाळा अग्नी नाही शांत झाला, तेवी संधी नाही संभवला वस्ती मात्रिये. जेवी आपली या ज्वाळा, आपल्या ज्या ज्वाळा आहेत त्या ज्वाळा अग्नी नाही शांत झाला, अग्नी कधीही शांत झाला नाही. म्हणजे ज्वाळाला सोडून अग्नीचं स्वरूप कधीही, बरोबर ना, ज्वाळा सोडल्या आणि मग अग्नी शांत झाला असं नाही. म्हणजे अग्नी ज्वाला ह्या अग्नीला सोडून राहत नाही आणि ज्वाला हे अग्नीचं काय आहे, स्वरूपच आहे. त्याला सोडून ते कधी ज्वाला गेलेली नाही. तेवी संधी नाही संभवला वस्तुमात्रिये. त्याप्रमाणे ह्या वस्तुमात्राच्या ठिकाणी दृश्य निर्माण झालं आणि त्या दृश्य आणि द्रष्टा यांच्यामध्ये कोणता संधी किंवा मध्यरेखा आहे असं कधी घडलंच नाही. वस्तू रूपानेच राहिली. वस्तूच्या ठिकाणी दुसरी दृश्य वस्तू संभवली आणि मग त्या दोन्हींचा संधी झाला. म्हणजे दोन वस्तू आहेत असं कधी त्या एकमात्र केवल आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी घडलेलंच नाही. म्हणून दृश्याचा भाव असताच दृश्य अभाव, येथे देखत देखत ठाव द्रष्ट्याशी नाही. म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो ना दृश्याचा भाव आहे म्हणजे दृश्य अस्तित्वात आहे, दृश्याला सत्ता आहे असं म्हणत असतानाच दृश्य जणू काय आहे अशी आपण भावना दृश्याची केली, त्याच वेळेला त्या ठिकाणी दृश्याचा काय आहे, अभाव आहे. विचारात किंवा वस्तुतः तत्वतः दृश्याचा भावाची संकल्पना होत असतानाच त्या ठिकाणी दृश्याभावाचा निश्चय होतो. दृश्याचा अभाव आहे आणि मग दृश्याचा अभाव झाला की मग याच्या ठिकाणी दृश्य समोर नाही तर हा द्रष्टा कोणाचा. जेव्हा दृश्याचा अभाव होतो तो केवळ दृश्याचाच अभाव होत नाही, त्याच वेळेला देखत देखत पाहता पाहता द्रष्टयाशी ठाव नाही. द्रष्ट्यालाही ठिकाण राहत नाही म्हणजे दृश्यालाही ठाव राहत नाही, दृश्यही आपलं द्रष्टाही राहत नाही. दृश्य गेलं, दृश्याचं मावळणं हेच द्रष्ट्याचं काय आहे, हे मावळणं आहे. अहो आयसे जेव्हा बोधले तेव्हाच काय हे झाले, भल तेव्हा संचले आयशेचे असे. ते म्हणतात हे सगळं आपल्याला प्रक्रियेनं जेव्हा याचं ज्ञान झालं तेव्हाच हे झालं का, तेव्हाच अगोदर दृश्य मावळलं, नंतर द्रष्टा मावळला आणि दृंगमात्र चैतन्य झालं. असा जेव्हा बोध होतो तेव्हाच काय हे झाले, तेव्हाच हा दृश्य आणि द्रष्टा मावळून जातो. जेव्हा अधिष्ठान चैतन्य उर्वरित राहतं त्यांचा आपण बाध करतो आणि मग निषेधावधीभूत अशा प्रकारचं ते प्रत्येक चैतन्य राहतं असं काही नाही. तेव्हाच काय झाले, तेव्हाच हे झालं काय, भलं तेव्हा संचले आयशेचे असे. हे सगळं म्हणजे त्यांनी म्हणून सांगितलं ना, आयशेही साकडे आणि आयशेही साकडे फेडोनी एकीकडे प्रकाशाची उघडली कवाडे प्रकाशाची, अशी खरी स्थिती आहे. तुम्हाला हे साकडं वाटतं किंवा दृश्यद्रष्ट्याचा निराश केल्याशिवाय तुम्हाला दृंगमात्र द्रष्टा तो अवशिष्ट राहणार नाही किंवा त्याचं जे स्वयंप्रकाशत्व, स्वतःसिद्धत्व, केवलत्व हे सिद्ध होणार नाही असं जर वाटत असेल, हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे. ज्या वेळेला अहो आयशे जेव्हा बोधले तेव्हाच काय हे झाले असं जेव्हा आपल्याला बोधलं म्हणजे ज्ञान झालं की दृश्य आणि दृश्य सापेक्ष दृष्ट्य पण हे मिथ्या असून, बरोबर ना, त्यांचं निराकरण केला असता आपल्याला अधिष्ठान जे काही चैतन्य आहे ते अवशिष्ट राहतं असं. तेव्हाच ते चैतन्य झालेले का ज्या वेळेला तुम्हाला दृश्यद्रष्ट्याचा सगळा विस्तार तिथं तुम्हाला प्रतीतीला येत होता, त्या प्रतीतिकालीसुद्धा दृंगमात्र दृष्टे पण तसंच आहे.
तसंच आहे. भलं तेव्हा संचले ऐशेचे असे, पाहिजे तेव्हा आणि पाहिजे त्या ठिकाणी त्याचं स्वरूप तसंच ऐशेचे असे, असंच आहे. म्हणजे जसं आहे तसंच आहे, अनादि नित्य सच्चिदघन असंच त्याचं स्वरूप आहे. किंवा बोधा आले दयाशी, तेथेची काय वस्तू ऐशी, भलं तेथेची वस्तूशी पालट नाही. तुम्हाला जेव्हा ज्ञान झालं तेव्हाच ही वस्तू चिन्मात्र ठरली असं नाही. कोणत्याही ठिकाणी त्या वस्तूच्या ठिकाणी पालट किंवा विकार झालेला नाही किंवा परिणाम झालं नाही. ती परिवर्तनीय अनादि सनातन अशा प्रकारची स्वरूपभूत ज्यों का त्यों अशा प्रकारची वस्तू आहे. आगा वस्तूचे पोटीचे पाणी न हलवणी हे मांडणी, भावनेची आटणी भावने माझी. ते म्हणतात वस्तूच्या पोटातलं पाणीसुद्धा न हलता ही मांडणी म्हणजे आत्मस्वरूपाची रचना किंवा स्वरूप स्थिती ही अशाच प्रकारची आहे. आणि जी तुम्ही भावना केली होती दृश्याची भावना, ती भावनेची आटणी भावने माझी. दृश्याची जी आटणी ती दृश्यामध्येच होऊन गेली. इथं खरं ती आपण चिंतन काय करतो ते अधिष्ठानामध्ये होते. आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठानामध्ये होते. पण बारकाईनं विचार केला तर त्या आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती कुठं होते? अधिष्ठानामध्येच होते. म्हणजे त्याची असिद्धी होते. अधिष्ठान तर जसंच्या तसंच होतं. यांनी त्याच्यामध्ये काय आता वाढ झाली का याच्यामध्ये? आणि जोपर्यंत नव्हतं तेव्हा त्याच्यामध्ये काही घट झाली होती का? दृश्य काही हे फक्त नाममात्र बोलणे. अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप होते का? ते अधिष्ठान तेव्हाही तसंच असतं. मग निवृत्ती कुठं झाली त्याची? अधिष्ठानामध्ये झाली का त्याची त्याच्याच ठिकाणी निवृत्ती झाली? म्हणजे आद्यस्थ पदार्थ म्हणजेच निवृत्त आहे. आणि त्याची निवृत्ती अभावाची निवृत्ती भाव म्हणून ते जो पक्ष आहे ना तो इथं उत्तर पक्ष आहे. भाव आणि अभाव हे दोन परस्पर विरोधी पदार्थ आहेत, आहे की नाही? बरोबर ना? मग अभावरूप पदार्थाची निवृत्ती भावरूप पदार्थात कशी काय होईल अशी शंका केली ना, बरोबर ना? तर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती उलट, कारण आमचं अधिष्ठान भावरूप आहे. तिथं काय सांगितलं? भावरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याची निवृत्ती होऊ शकते. असंच केलं ना चिंतन विचारसागरामध्ये. तर तसं इथं मात्र तसं नाही होत, कारण ते मुळातच अधिष्ठान भावरूप झालं म्हणून काय अभावाची निवृत्ती भावामध्ये प्रतिपादन होते असं सांगण्याचं काय कारण? जर तसं बारकाईनं पाहिलं तर काय अशी ही युक्ती काय फार भारदस्त वाटत नाही. त्यापेक्षा खरं काय होतं, आध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूपाने कळणं आणि अधिष्ठान रूपाने कळणं हा खरा त्या वस्तुतत्वाचा विवेक आहे, आहे की नाही? त्याचं वर्णन माऊलीने केलं. आगा आत्मा तो आत्मा याच्या ठाई आणि देखी जे वस्तूचा धर्म देईचा धर्म देई आयुष्य देखणे ते पाहे आ नाती. खरं म्हणजे काय? ती वस्तू तिथंच राहून जाते म्हणजे शून्यरूप ठरते, म्हणजे तिची असिद्धी होते, आहे की नाही? तिचा अधिष्ठानात लीन होते, अधिष्ठानात बाधित होते असं म्हणण्यात काही फारसं मोठं तात्पर्य नाही. म्हणजे फार मोठं भारदस्त युक्ती तुम्ही केली. आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होते असं म्हणण्यात काही फारसं मोठं पुरुषार्थत्व नाही, आहे की नाही? मी लावता येईल ना, लावता येईल ना. मी माझे हरपले ठाई जे, मी माझं कुठंच हरपलं, मी माझ्याच्या ठिकाणीच हरपलं, अधिष्ठानात नाही. कारण ही सहज अवस्था आहे. त्याच्यामध्ये सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. मी माझ्या हरपले ठाई जिथेच्या तेथे, सुखे मी निजलोगा अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे.
दृश्याला दृश्याची जागा दाखवणं आहे की नाही, हेच या ठिकाणी म्हणजे ह्याचा फलीभूतपणा आहे ह्या तत्त्वज्ञानाचा. दृश्याला दृष्ट्याशी एकरूप करणं हे सांगण्याचं तात्पर्य नाही. हे हा काही प्रतिपादन करणार म्हणजे सिद्धांत रूपाने प्रतिपादन करण्याचा विषय अमृतानुभवाचा तरी नाही आहे की नाही. त्याला शून्य रूप ठरवणं, असिद्ध ठरवणं, स्वरूपाच्या समोर आलं तेव्हाही नाही आणि गेलं तेव्हाही स्वरूपात काही झाला बदल झालेला नाही. काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसो. आगा माय दाविले नाही तरी हाची ययाच्या ठाई, ना दाविला तरीही हाची यया. हे याच्यात आहे का चांगदेव 65 इथलं. तर चांगदेव 65 हे अमृतानुभव याचा एक धाग आहे. मला वाटतं स्वामींच्या बोलमध्ये हाची यया हा या दोन्ही ग्रंथाचा काय आहे, तो जसा आहे तसाच आहे. हा त्याच्या वा वा असं असं हाच भाव आहे याच्यामध्ये. किंवा बोधा आले दयाशी, तेथेची काय वस्तू आहेशी, भल तेथेची वस्तूशी पालट नाही. आगा वस्तूच्या पोटीचे पाणी न हलवणं हे मांडणी, भावनेची आटणी भावने माझी. या ठिकाणी असे की वस्तूच्या पोटातलं पाणीच न हलता ही अशा प्रकारची मांडणी किंवा ही रचना प्रक्रिया तुम्हाला सांगितली जात आहे. भावनेची आटणी भावने माझी. म्हणून इथं एक 8व्या अध्यायात ओवी, आता उभे या उभे पण नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवन तयाचे, म्हणून प्रतितीच्या पोटीचे पाणी न हले. या प्रतितीच्या पोटातलं पाणी कधी प्रतिती रूपता हीच त्या प्रतितीच्या पोटातलं पाणी आहे आणि ती कधी हलत नाही. जिवंत असताना उभे या उभे पण नाही जयाचे, जे देहाधिक दृश्य आहे ते उभं असताना जिवंत असताना त्याचं चलनवलन होत असताना त्याचा आणि प्राणाचा संबंध आला असताना सूक्ष्म शरीर त्या स्थूल देहामध्ये राहत असताना सर्व क्रिया होत असताना देखील त्याला उभं आहे म्हणून माहीत नाही. तर पडली या गहन कवन तयाचे. स्वामी महाराजांनी ज्यावेळेला त्यांना पहिला हार्ट अटॅक आला ना, त्यावेळेला ह्या प्रतितीच्या पोटीचे पाणी न हले ही ओवी लिहायला सांगितली त्या कालिदास महाराजांना. का याच्यावर लिहा, ते आम्हाला सापडे ना, तर ते म्हणे इकडं आणा ज्ञानेश्वरी, आणि लगेच त्यांनी ती ओवी काढून दिली. सगळी ओवी हलत नव्हती. फक्त ते म्हटले की आता मला ही जे माऊलीनं लिहिलं ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती येते की मरताना माझा एक पाय स्वर्गात आहे आणि एक पाय पृथ्वीवर आहे. असं असताना देखील आपण आयुष्यभर केलेल्या परमार्थामुळं आणि तडफडत तर इतके होते की ते एका खांद्यावर द्यायचे तर पाय उंच करायचे एकीकडं किंवा भिंतीला लावायचे, दादा असतील त्यावेळेस, आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला लगेच असे पडायचे आणि एकदम कधी पाठीवर पोटावर झोपायचे की त्यांना कसं चैन पडेना, माशासारखी तडफड करायचे. त्यामुळेला सुद्धा ते म्हटले की हे सगळं जर होत असेल तरीसुद्धा त्या पंचदशिकारांनी जसं लिहिलं ना, काय विलुठन भुवी निरोगो उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भुवी मूर्छितो वा मूर्छितो वा त्यजत्वेष वृथा प्राणान भ्रांतीर्न संशय. हा असं तो हा प्राणान भ्रांतीर न सर्वथा. जरी त्याच्या तो गडबडा लोळत असला, मोठ्याने ओरडत असला, समाधीत बसला, पद्मासनात बसला, तरी त्याला कोणत्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये जी भ्रम गेल्यामुळं त्याच्या विधेय कैवल्याला कोणताही बाद येत नाही. ज्ञानवान पुरुष मरताना कोणत्या रीतीत गेला, कोणत्या देशात गेला, कोणत्या काळात गेला, कोणतं चिंतन करत गेला याच्यावर काही अवलंबून नाही. तर त्याचा मला अनुभव येतो असं त्यांनी सांगितलं. ते त्यावेळेला त्यांनी सांगितलं प्रतितीच्या पोटीचे पाणी न हले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही बोलू नका कारण बोलताना त्रास होतो. ते म्हणे मेलेला मनुष्य तुम्हाला हे सांगायला येईल का? आता मी सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही मलाच म्हणता बोलू नका, जाऊ द्या, नाही बोलत म्हणे. पण हे एवढं बोलून गेले सगळं, म्हणजे जे बोलायचं ते बोलून गेले. काही अनुभूती आहे तेच इथं सांगतात की वस्तूचे पोटीचे पाणी न हलोनी हे मांडणी, भावनेची आटणी भावने माझी. ठीक आहे ना. म्हणून परस्परानुप्रवेशो झाला दृश्य द्रष्टृत्वाचा ग्रासो, आयता चिद्विलासो
सर्वदा सरिसा म्हणजे परस्परांचा म्हणजे दृश्याचा द्रष्ट्यामध्ये किंवा द्रष्ट्याचा दृश्यामध्ये जो परस्पर प्रवेश होतो त्यामध्येच काय होतं, दृश्य आणि द्रष्टत्व ह्या दोघांचाही ग्रास होतो. कोणाचाही कोणामध्ये प्रवेश झाला ना, कोणाचाही कोणामध्ये प्रवेश झाला तरीसुद्धा दोघांचाही ग्रास होतो, दोघंही समाप्त होतात आणि आयता चित्तविलास, आयता म्हणजे सहज स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असा असणारा चिद्विलास तो सर्वदा म्हणजे सर्व कालात सरिसा समान रूपाने त्या चैतन्याची व्याप्ती सर्वत्र निरतिशय व्यापक रूपाने चिन्मात्र रूपाने ते जसंच्या तसंच राहतं. आता याचीच निश्चयाशी पुढे बोलतसे दृष्टांतेशी ते नित्यानंदापुशी घेऊनी सांगो. त्या याला काय म्हणतात, एक पंचदशीमध्ये सांगितलं, जेव्हा विद्यारण्य स्वामींनी पंचदशी सांगितली त्याच्यानंतर त्यांनी जीवनमुक्ती विवेक लिहिला, तर ते म्हणतात की ही प्रकरण षोडशी आहे. लिहिले ना त्यांनी, ही काय आहे, प्रकरण षोडशी आहे. कारण जर तुम्ही पंचदशीची 15 प्रकरणाचं चिंतन केलं नाही तर जीवनमुक्ती आपलं प्रकरणाचं चिंतन केलं आणि जीवनमुक्ती विवेक हे प्रकरण जर सोडून दिलं तर तुम्हाला त्याच्यातला समन्वय कळणार नाही. आणि जर कोणी केवळ जीवनमुक्ती विवेकाचं चिंतन केलं की त्याच्यामध्ये काही तत्त्वज्ञानाचं दारढ्यासाठी पंचदशीची 15 प्रकरणे, बरोबर ना. आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित तत्त्वज्ञानाचं दारढे पाहिजे असेल तर ते तुम्हाला जीवनमुक्ती विवेकालाच घेऊन केलं पाहिजे. जीवनमुक्ती विवेकाला जर केलं तर तुम्हाला काय होईल, पण केवळ जीवनमुक्ती विवेकाचं चिंतन केलं तर तुमच्या ठिकाणी ध्याता व्हाल तुम्ही, तत्त्ववेत्ता होणार नाही. केवळ काय होणार, ध्याता होणार. आणि त्याच्यातले जे त्यांचं जे निरूपण आहे त्या निरूपणाचा तुम्हाला सामंजस्याने अर्थ कळणार नाही. तसंच या ठिकाणी हे जे आहे ना, किती वेदांत प्रकरण ग्रंथ केलं आणि जर त्याच्यामध्ये अमृतानुभव जीवनमुक्ती विवेक आहे, ह्या जीवनमुक्ती विवेकाला जर आपण घेतलं, आता ज्ञानोबाराय जीवनमुक्ती मानतात आणि विद्यारण्य स्वामी जीवनमुक्ती मानतात. त्या जीवनमुक्ती विवेकावर टीका आहे एक संन्यासी महात्मेची, काय नाव तिचं, टीका आहे. ह्या सगळ्या टीका जरी आपण वाचल्या आणि जर आपल्याला ह्या अमृतानुभवातलं तत्त्व जर उमगलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला तत्त्वज्ञानाचं दारढेच होणार नाही. तिथंसुद्धा आपल्याला ध्याता व्हावं लागेल, तत्त्ववेत्ता म्हणता येणार नाही. म्हणून याच्यामध्ये ज्या माणसाने जीवनभर भरपूर काही साधना केलेली आहे, शास्त्राध्ययन केलेलं आहे, श्रवण मनन निधिध्यासन केलेलं आहे, तर त्या पुरुषाला जीवनामध्ये जे यत्किंचित पोकळी वाटते ती काय वाटते, जीवनमुक्ती वेळ काय सांगत राहतं सारखं, मनोनाश वासनाक्षयासहित तत्त्वज्ञान सांगत राहतं. इथं मनोनाश आणि वासनाक्षयाचं नावसुद्धा समोर येत नाही. अमृतानुभवामध्ये तत्त्वज्ञानच फक्त आहे, दुसरं काही नाही. त्या ठिकाणी त्या तत्त्वज्ञानाचं तत् आणि त्वम पदार्थाचं शोधन वगैरे असाही विचार येत नाही, फक्त स्वयंचा विचार येतो, ऐक ना. आणि त्या स्वयंच्या विचारामध्ये सर्व तत्त्व पदार्थ शोधन होऊन जातं, श्रवण होऊन जातं, मनन होऊन जातं, निधिध्यासन होऊन जातं, तत्त्वज्ञानाला गिळंकृत करून टाकतो, आहे की नाही. वृत्तीज्ञान कुठं निघून जातं, त्याचंसुद्धा वृत्तीज्ञान ते आपणच आपला घोट घेतं असं सांगितलं त्यांनी. आपणच आपला घोट भरतं आणि फक्त चिन्मात्र तत्वाला उर्वरित ठेवतं. म्हणजे जेव्हा हे सर्व विलास चालू असतो, विस्तार चालू असतो त्रिपुटीचा, त्यावेळेला सुद्धा चिन्मात्र तत्व जसंच्या तसा तुमचं वास्तव स्वरूप काय हे तुम्हाला सांगतात. दुसरं काही याच्यामध्ये ज्ञानोबा आहे तुम्ही हे करा आणि हे करू नका असा विधी निषेधाला या ग्रंथामध्ये कुठेही वाव नाही. विधी आणि तुम्ही काय करा आणि काय ना, जीवनमुक्ती विवेकमध्ये सांगतात का नाही, मनोनाश करा आणि वासनाक्षय करा. ती इथली जीवनमुक्ती आहे का? ती इथली जीवनमुक्ती नाही. इथली जीवनमुक्ती ही सहजच आहे, सदा आहे आणि सरीशी आहे म्हणजे जशीच्या तशीच आहे. तुम्हाला फक्त एकदा कळलं की तुम्हाला काय टाका आणि काय घ्यावा हे सांगण्यामध्ये ज्ञानोबरायांची प्रवृत्तीच नाही. काय ग्रहण आणि काय त्याग हे सांगतच नाही. की एक पदार्थ असा आहे की तिचं ग्रहणही करता येत नाही, त्यागही करता येत नाही, आणि दुसऱ्या पदार्थाचा त्याग करावाच लागत नाही. अनात्म पदार्थाचा तो त्याग सहजच आहे. तुकाराम महाराजांचा असा एक अभंग आहे, म्हणजे सहजच सगळं ब्रह्मार्पण आहे, त्याला वेगळं करण्याची गरज नाही असं नाही. ते हां आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण आणि न कळता मन दुजे भावी. सगळं कृष्णार्पण म्हणण्याची गरज नाही, कृष्णार्पण आहेच आहे.
कृष्णार्पण आहेच आहे, फक्त न कळल्यामुळं मी वेगळा आहे आणि मी आता कृष्णार्पण करीत आहे असा न कळता मन दुजे भावी, मनात फक्त द्वैताची भावना करते. इथलं जर म्हणायचं झालं तर स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे की एक मुलगा गुराखी मुलगा गेला, थोडक्यात सांगतो. तर गुराखी मुलगा गायीकडं चारत असताना एका डोंगरामध्ये त्याला एकदम चांगले रंगीत अशा प्रकारचे, आपण ते शिरगुळे म्हणतो ना, तसे दगड दिसले रंगीत. त्याला वाटलं ही रत्नाचीच खाण आहे, म्हणून त्याने त्याच्या कपड्यामध्ये भरून आणलं, त्याच्या उपरण्यामध्ये बांधून आणले आणि त्या रत्नपारखेच्या दुकानात गेला. रत्नपारखेच्या दुकानात त्यांनी जाऊन सांगितलं, तुम्ही मला याचे किती पैसे देणार? त्यांनी पाहिले हे तर एकदम मूल्यरहित असे हे पाषाण आहेत, याला काय द्यायचं, पण जाऊ द्या. आलं त्यांनी सांगितलं, हे सर्व दगड तू बांधून आणले ना, हे कपाटात ठेव, त्याला कुलूप लाव आणि तुझ्याजवळच ठेव. याची किंमत तूच कर आणि जितके मागशील तेवढी तुला त्याची किंमत मिळेल, पण तू अगोदर रत्नाची पारख करायला शिक. आणि मग त्यांनी त्याला 6 महिने आपल्या दुकानात ठेवलं, रत्नाची परीक्षा कशी करायची हे शिकवलं. नंतर त्यांनी एक दिवस सांगितलं, ती तुझी चावी आण, तुझं कपाट उघड आणि आता तुझ्या रत्नाची किंमत करू. आता त्यांनी आले, त्यांनी त्यांना दाखवले सुद्धा नाही, कारण त्याला रत्नाची पारख झाली होती. त्याने ते सरळ आपल्या उपरण्यातले दगड घेतले आणि जाऊन रस्त्यावर टाकून दिले. तसं ज्ञानेश्वर महाराज हे फक्त रत्नाची पारख, आपलं स्वरूप कसं आहे त्याचं काय ग्रहण करा, अनात्म पदार्थ त्यागा आणि आत्मपदार्थाचं ग्रहण करा, हे काहीच सांगणार नाही. आत्मपदार्थ आहे कसा, खरा वास्तव आत्मस्वरूप आहे कसं, त्याची वास्तवता किंवा वस्तुस्थिती आपल्याला फक्त सांगतात, ग्रहण त्याग हे सांगत नाही. ह्याचं स्वामी महाराज सांगायचे, हे कांद्या बटाट्याचं दुकान नाही किंवा शेरभर कांद्यामध्ये जरा 2 कांदे जास्त टाका, हे रत्नपारख्याचे की याच्या ठिकाणी एवढं जरी तत्सुभर जरी कमी असलं, केसाचं सुद्धा माप त्याच्यावर येतं, आहे की नाही. केसाचं सुद्धा वजन त्या रत्नाच्या याच्या नाही. तिथं कोणी म्हणेल जरा 2 टाका गाजरासारखे, हे गाजर पारखी नाही, हे रत्नपारखी. ज्ञानोबाराय ही रत्नाची आपल्या आत्मस्वरूपाची आपल्याला फक्त यथार्थ अनुभूती सहज आहे, ती घ्यायची वगैरे असं नाही, आहे की नाही. आणि अनात्म पदार्थ नाहीतच हे, त्यांना टाकायचं असं नाही. त्यामुळे इथं अर्पण काय, अर्पण सहजच आहे, न कळता मन दुजे भावी एवढंच सांगतात. आता म्हणून परस्परानुप्रवेश झाला दृश्य द्रष्टृत्वाचा ग्रास, आयता चिद्विलासू सर्वदा सरिसा. ह्या ठिकाणी हा जो चिद्विलास आहे तोही आयता आहे, म्हणजे स्वतःसिद्ध आहे, सहजच आहे आणि तो सर्वदा म्हणजे सर्व कालात आहे आणि सरिसा, कारण एक चैतन्यच आहे, ते सर्व कालात आहे आणि सरीस आहे. आणि तुम्ही म्हणाल मग ते चित खरं नाही का ठरेल, ते अधिष्ठान दृष्टीने अधिष्ठान मात्रच आहे. तुम्ही ज्याला म्हणता ज्याचा निराश करायचा, ते जे द्वैत निर्माण करतं ते तिथं सिद्धच होत नाही, ते कधी झालंच नाही. त्यामुळं तुम्ही म्हणता मग विश्व एक सत्य ठरतं, बरोबर ना. आणि विश्व जर कायम सत्य ठरेल तर ते काय करेल, द्वैताचा सिद्धांत होईल. आम्ही द्वैताचा सिद्धांत आहे का केवळ अद्वैत आहे, का केवळ अद्वैताची सिद्धी होते, त्याच्यात दिसत असताना सुद्धा ते केवळ अद्वैत आहे, त्यामुळे त्याचा निराश केला नाही तर केवळ अद्वैताच्या सिद्धांताला बाध येईल असं म्हणणं म्हणजे तुम्हाला आमचं तत्व व्यवस्थित रीतीनं उमगलं नाही असं त्याचा अर्थ नाही झाला का, बरोबर ना. आम्ही बोलतो कुठून, काल सांगितल्याप्रमाणे आम्ही बोलतो शिखरावरून, पर्वतीच्या शिखरावरून, आणि तुम्ही कुठून पाहता, पायथ्यावर होतो. मग तुम्हाला कसं दिसेल, जसं आहे तशी वस्तू आम्ही जिथं जशी पाहिली ती वस्तू तुम्हाला तशी वाटत नाही. जर तुम्ही आमच्या भूमिकेत आला, आमच्या भूमिकेत येणं म्हणजे काय, अधिष्ठान मात्रत्वाकडून जर सर्व पाहाल तर तुम्हाला सर्व अधिष्ठानच आहे. आम्ही बोलतो अधिष्ठानाकडून आणि तुम्ही बोलता आध्यस्थाकडून, मग तुमचा नामचा संधी होईलच कसा, होणारच नाही. आम्ही बोलतो अधिष्ठानाकडून आणि तुम्ही बोलता आध्यस्थाकडून. खरं तर तुम्ही आध्यस्थाकडून आध्यस्थ समजूनही बोलत नाही, तुम्ही सत्य समजून स्वतंत्र समजून असं बोलत असता. आता याची निश्चयाशी पुढे बोलत असे दृष्टांतेशी, ते नित्यानंदापुशी घेऊन सांगू. काय त्यांना ओवीला आपल्या श्रीगुरूंची आठवण होते, आणि जिथं जिथं काही त्यांना विशेष भाव सांगायचा आहे किंवा ज्याविषयी त्यांना वाटतं की याचं स्पष्टीकरण अधिक निर्मळ रीतीनं व्हावं, तिथं त्यांना पहिल्यांदा गुरूंचं स्मरण होतं. म्हणून ते म्हणतात आता याची निश्चयाची, हाच जो निश्चय आहे हाच निश्चय पुढं आम्ही दृष्टांत देऊन बोलणार आहोत. परंतु दृष्टांत घेऊन बोलत असताना
इदम इत्थम रूपाने सांगताना आम्ही आमच्या स्वतंत्र बुद्धीने हे सांगणार नाही, आम्ही नित्यानंदापुशी घेऊन सांगू. आम्ही आमच्या नित्यानंद स्वामींना गुरूंना विचारू आणि मग याचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगू असं सांगतात. कापुरी आग्ने 177 क्रमांकाची ओवी. हां हां सांगा सांगा. हां हे बघा, भलं तेथ भलं तेव्हा माझारीले हां असंच पाहिजे ते. आपण सांगताना अर्थ तसाच केला, अर्थ तसाच केला ना, दृश्य आणि नाही, माझारीला दृष्टीभाव घेतला म्हणजे तो सरळ झाला. दृश्य आणि द्रष्टा भावा माझारीले म्हणजे दृष्ट आणि दृश्य यांचा मध्ये असणारा दर्शन म्हणजेच दृष्टी, बरोबर आहे ना. मग इथं माझारीला दृष्टीभाव म्हणजे मध्ये असणारा जो दर्शन भाव, त्याला आटणी करिता, त्याचं जर आपण आटणी केली, बरोबर ना, त्याचा निराश केला तर मग दृश्य आणि द्रष्टा यांची भेट होणारच कशी, बरोबर ना. दृश्य आणि द्रष्टा यांची भेट होणारच कधी, दोन्ही केव्हा येते, दोन्ही काय करतात, आपल्या अधिष्ठान स्वरूपाला आलिंगन करण्यासाठी येतात, म्हणजे दोन्ही त्याच्यातच विरून जातात, काही बदल करण्याची आवश्यकता नाही. तरी आपण पाठभेद पाहूया. ते तो पाठभेद आहे माझारीले पण माझारीले काय कोणत्या दृश्य आणि द्रष्टाभाव असा पाठ घ्यावा लागेल. ठीक आहे, तरी पण पाहू. इथं जे वर्णन केले ते ह्याच पाठाला घेऊन केले, माझारीले दृष्टीभावा. म्हणजे जिथं दृश्य आणि दृष्टी यांचा माझारीला मधला कोणता भाव आहे तो इथं दिला नाही, पण तो दृष्टीभाव आहे आणि ते इथं स्पष्टच लिहिले. लक्षात आलं का महाराज? माझारीले दृष्टीभाव हा पाठ जसाच्या तसाच घेतो आणि तिथं काय करावं लागतं, माझारीले दृष्टीभावा म्हणजे दृश्य आणि दृष्टी यांच्यामध्ये असणारा जो मधला भाव आहे अर्थात दर्शन, असा अर्थ घ्यावा. आणि इथं सरळ दृष्टी असं दिलेलं आहे. दृष्टी म्हणजेच दर्शन ना, दृश्य द्रष्टा आणि मध्ये दृष्टी, बरोबर ना. म्हणून इथं काय लिहिले, माझारीले दृष्टीभावा असं लिहिलं, मधला असणारा दृष्टीभाव. तो जर आटणी केली, त्याची आटणी केली म्हणजे त्याची आटणी झाली म्हणजे काय, दृश्य आणि द्रष्टा ह्या दोघांची भेटच होणार नाही. मग ती दोघांची भेट होणार नाही म्हणजे दोघांची सिद्धी होणार नाही. मग ते कुठं राहतील, ते आटणीकरिता खेवा दोन्ही येते. दोघांचं काय होतं, आलिंगन होऊन जातं, एकरूपता ऐक्य होऊन जातं. ते ऐक्य कुठं झालं, त्यांचं ऐक्य अधिष्ठानात झालं. अधिष्ठानात त्यांचं इतकं ऐक्य झालं का दृश्य आणि द्रष्टा हे नामशेषच होऊन गेले. दृश्य आणि द्रष्टा या सापेक्ष भावाचा अंतकरणात पुसटसा देखील संस्कार देखील राहिला नाही, असं त्या दोघांचं खेव किंवा त्यांचं आलिंगन आहे. तेथ दृश्य द्रष्टा भरे दृष्ट नाही काय, भले तेथे भले तेव्हा माझारीला दृष्टीभावा आटणी करिता केव्हा येते दोन्ही. हे असाच पाठ दिलेला आहे याच्यामध्ये. आता 177 क्रमांकाची ओवी. कापुरी अग्नी प्रवेशू आगी घेतला पोतासू हे नेनिजे संवत्सरीसू, बरोबर आहे का, हे नेनिजे संवत्सरीसू वेचू झाला. काय काय सांग, हे बघा मी वाचतो. कापुरी अग्नी प्रवेशू आगी घेतला पोतासू, बरोबर आहे का. हां घातला असा पाठ आहे त्याच्यामध्ये. अग्नी घातला पोतासू की मध्ये आहे ना. हां हे नेनिजे संवत्सरीसू ऐसे नव्हे ऐसे नव्हे असे का. ऐसे नव्हे संवत्सरीसू वेचू झाला.
ठीक आहे. कापुरी अग्निप्रवेश, कापरामध्ये अग्नीचा प्रवेश झाला, किंवा आगी पोतासू घातला, किंवा अग्नीमध्ये पोतासू म्हणजे कापराचा डाला, तो कापराची ओढी, ती कापराची ओढी अग्नीमध्ये घातली, ऐसे नव्हे असं नाही म्हणता येत. अग्नीचा प्रवेश कापरामध्ये झाला किंवा कापूर अग्नीमध्ये घातला, हां हे नेणिजे, हे काय आपल्याला कळत नाही असं पण पाठ होईल नाही का. हे नेणिजे हे काय कळत नाही. ज्यावेळेला अग्नी आणि कापराचा संयोग होतो त्यावेळेला तो पाहत असताना हा अग्नीमध्ये कापूर घातला आहे का कापराचा आणि अग्नीचा संबंध झाला आहे, हे नेणिजे हे काही कळत नाही. किंवा असं खरं नाहीच होत, असं कधी होतच नाही. संवत्सरीचा वेचू झाला, त्या दोघांचा कुणीकडूनही कोणाचा संबंध हो, पण दोघांचा संबंध झाल्याबरोबर संवत्सरीचो तत्क्षणी, संवत्सरी म्हणजे त्याच क्षणामध्ये जेव्हा कापूर आणि अग्नी यांचा संबंध होतो त्याच क्षणी वेचू झाला, दोन्ही संपले. म्हणजे नुसता अग्नी संपला नाही तर किंवा नुसता कापूरही संपला नाही, संबंध झाला का दोन्ही संपून जातात. माऊली हरिपाठात सांगतात, कापुराची वाती आणि उजळली ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर आणि अग्नीचा संबंध झाला, खाली काय राहतं? कापूर राहतो का अग्नी राहतो? दोन्ही राहत नाही. मग काहीच राहत नाही का आकाश राहतं? हां आकाश राहतं की नाही? मग ते दोघं गेले कुठं? आकाशात. ठाईचं समाप्ती झाली जैशी असं आहे म्हणतात. अग्नी कापुराचे टीका, अग्नी कापुराचे मिळणी आटली अग्नी कापूर दोन्ही, कापूर निमाला अग्नी की अग्निशी कापूर. हे बरोबर आहे ना? हां की ते म्हणतात अग्नी आणि कापुराची जेव्हा भेट होते तेव्हा अग्नी आणि कापूर हे दोन्ही आटून जातात. त्या ठिकाणी कापूर अग्नीमध्ये नष्ट झाला की बरोबर ना, किंवा अग्नीसहित कापूरच नष्ट झाला. कापूर निमाला अग्नी, बरोबर ना, कापूर अग्नीमध्ये नष्ट झाला का अग्निसहित कापूर नष्ट झाला? तर अग्निसहित कापूर नष्ट झाला असंच म्हणावं लागतं. हे तव नुरेची काही, कापूर अग्नी दोन्ही नाही, तेवी दृश्य द्रष्टत्वा दोन्ही, भेटी होता ना तो द्रष्टा ना ते दृश्य, वस्तू मात्र पैसे पैस, जैशी तैशी सविलास आसतची असे. आता म्हणतात हे तव नुरेची काही, हे कापूर आणि अग्नी दोघंही उरत नाहीत, कापूरही नाही आणि अग्नी दोन्हीही शिल्लक राहत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा दृश्य आणि द्रष्टत्वा, बरोबर ना, दृश्य आणि द्रष्टा ह्या दोघांची भेट होते तेव्हा असंच होतं की दृश्य आणि द्रष्टा दोन्ही राहत नाही. मग होतं काय त्या ठिकाणी? ना तो द्रष्टा ना ते दृष्टही राहत नाही ना ते दृश्यही राहत नाही, वस्तू मात्र पैसे पैस. वस्तूच्या ठिकाणी असणारा त्या केवळ वस्तूचा आकाशाचा जो विस्तार आहे तो आकाशाचा विस्तारच विस्ताराच्या ठिकाणी राहतो, म्हणजे आकाशच आकाशाच्या ठिकाणी राहतं, वस्तूच वस्तूच्या ठिकाणी राहते. जैशी तैशी सविलास असतच असे. त्याप्रमाणे ही जी प्रत्येक चैतन्य आहे ते वस्तू मात्र ते जैशी तैशी सविलास असं, जशीच्या तशी. जशीच्या तशी म्हणजे ज्या वेळेला द्रष्टा आणि दृश्य यांचा संबंध झाला नव्हता त्यावेळेला ती वस्तू जशी निरपेक्ष व्यापक होती तशीच आता दृश्य आणि द्रष्टा यांचा मधला संधिभाग दर्शन जेव्हा त्यांना जोडत नाही, म्हणजे ज्यावेळेला दृश्य आणि दृष्टे पण दोन्ही मावळून जातात त्यावेळेला ती वस्तू जशी होती तशीच आहे. या दृश्यद्रष्ट्याचे भेटी नुरेची भेटीची गोठी, आपे आप मिठी पडोनी ठेली. ह्या दृश्य आणि द्रष्ट्याची जेव्हा भेटी होते त्यावेळेला त्या भेटीची गोष्ट राहतच नाही, कोण कोणामध्ये गेला याचा विचार होत नाही, परस्परामध्ये झालेला अनुप्रवेश कोणाचा कोणामध्ये झाला हे आपल्याला सिद्ध करता येत नाही. उलट काय होते, आपे आप मिठी पडून ठेली, त्या दोघांचं आलिंगन होतं आणि ते आपल्या त्यांच्या असणाऱ्या अधिष्ठान मात्रामध्येच ते दोन्ही पदार्थ जे आहेत ते त्याच्यामध्ये पूर्णपणे विरून जातात, एकरूप होतात, ऐक्यभावाला प्राप्त होतात. अशा ऐक्यभावाला प्राप्त होतात की ज्या ठिकाणी ते पदार्थ होते हेच भान राहत नाही. त्यामुळं त्या दोघांचं ऐक्य होऊन ते अधिष्ठान भावाला प्राप्त झाले असाही कोणता विशेष त्या ठिकाणी होताना दिसत नाही. ते निर्विशेष आत्मचैतन्य पूर्वी जसं होतं, द्रष्टादृश्य भावाच्या उत्पत्तीपूर्वी जसं होतं तसंच ते द्रष्टादृश्य भावाच्या व्यवहारातही राहिलं सविलास. त्या ठिकाणी त्याचाही काय राहिलं जसंच्या तसंच. आणि जेव्हा दृश्यद्रष्टा भावाचा निराश झाला तेव्हाही आत्मचैतन्य तसंच आहे. मग त्या ठिकाणी त्या भावनाच
भावनेमध्ये बुडून गेली का भावना अधिष्ठानात लीन झाली? अधिष्ठानात निश्चित झाली, बरोबर आहे ना, की भावना अधिष्ठानात सिद्ध झाली नाही, सिद्धच झाली नाही असा खरा स्वरूप आहे. मग एकरूप झाली किंवा त्याचं ऐक्य झाला, हा व्यवहार झाला का त्या ठिकाणी? नाही. अहो द्रष्टा भेटो पाहे, तो आधीचं ते दृश्य नव्हे, तेथे द्रष्ट्याचे पाय द्रष्टृत्वे निघाले. आता ते म्हणतात ज्या वेळेला द्रष्टा हा बघा, ज्या वेळेला द्रष्टा हा दृश्याला भेटण्याची इच्छा करतो की आता मी द्रष्ट्याला भेटेल, असं जेव्हा आपलं दृश्याला भेटेल असं जेव्हा द्रष्ट्याला वाटतं, तेव्हा त्या अगोदरच ते मूळ दृश्याचा काय आहे? अभाव आहे. मग तिथे द्रष्ट्याचे पाय द्रष्टृत्व निघाले. मग त्या द्रष्ट्याचं स्वरूप कुठं गेलं? दृश्य तर झालंच नाही. मग त्या द्रष्ट्याचं स्वरूप कुठं गेलं? द्रष्टृत्व निघाले. मूळ दृंगमात्र द्रष्ट्यामध्येच ते काय झालं? समाविष्ट झालं. का हे पण बोलणंच आहे फक्त? ते बोलणंच आहे, आहे की नाही? ते द्रष्टृत्वाशी लाजोनी ठाईच राहिले विरोनी, का जे भेटीचाही जनी अतिशो वाढे. तर ते म्हणतात की द्रष्टृत्वाशी लाजोनी, त्यावेळेला त्या दृश्य समोर नाही तर आपण द्रष्टा कोणाचा, अशी त्या द्रष्ट्याला म्हणजे सापेक्ष दृश्य सापेक्ष द्रष्ट्याला लाज वाटली आणि मग ठाईच राहिले विरोणी, आणि त्या अंगानेच काय झालं? विरून गेलं. कारण ते म्हणतं की आता मी राहिलेलोच नाही. मग आता भेटीचाही झनी अतिशय वाढे. मग त्या ठिकाणी पुन्हा त्याला कोणाची? द्रष्ट्याचं आणि द्रष्ट्याची आणि दृश्याची भेटी होईल असा अतिशय हा कदाचित त्याला वाढेल, पण झनी कधीच आता उत्पन्न. इतकं लाजलं की आता दृश्याला पाण्याची त्याची इच्छाच राहिली नाही. हा जो अतिशय आहे हा झनी वाढे. मग त्याला पुन्हा त्याच्याविषयी अरे मला तर आता दृश्याची भेट झाली नाही, उलट काय झालं? लाज वाटली. पण मी काही झालं अशी प्रतिज्ञा करील का ते? त्याच्या ठिकाणी असं अतिशय म्हणजे अशी हव वाढली का मी पुन्हा दृश्याचं भेट घेईल असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण झनी अतिशय वाढ असं त्याला अतिशय कधीही निर्माण म्हणजे त्याला अशी हव किंवा अशी अभिलाषा पुन्हा कधीही निर्माण होणार नाही, ऐक नाही. म्हणजे हे मूळचंच माझं काय होतं? दृश्याची भेट घेईन हीच संकल्पना मुळातच माझी अत्यंत चुकीची होती, ऐक नाही. चुकीची धारणा होती, कधी होऊच शकत नाही. बरं दृष्ट्याची भेट घ्यायला गेलं का माझं दृष्टी पण राहत नाही, ऐक नाही. परंतु आमचे दोघंही जरी गेले तर आमचं मूलभूत जे स्वरूप आहे ते कुठं जात नाही, ऐक ना. मग जे आपलं मूलभूत स्रोत आहे दृश्याचा दृंगमात्र हा सापेक्ष द्रष्ट्याचा मूलभूत स्रोत कोण आहे? दृंगमात्र चैतन्य. मग त्या दृंगमात्र दृष्ट्याला सोडून मी कशाला दृश्याची भेट घ्यायला जाऊ? आता त्याला कधी हवं राहत नाही. म्हणजे तो एकदा स्वरूपरूप झाला किंवा स्वरूपरूपतेचा दृढ निश्चय झाला तर तो पुन्हा कधीही दृश्याच्या भेट घेण्याच्या भानगडीत पडणार नाही. तेव्हा तुम्हाला वाटेल कदाचित पुन्हा दृश्याचा अतिशय वाढे, पण धनी कदाचित वाढेल असं म्हणाल, पण कधीच होणार नाही हो, असाच अर्थ होईल ना. ते काय झालं? एवं दृश्य द्रष्टृत्व नसोन वस्तू असे वस्तुत्वे विन पुढे ये विषय आन दृष्टांत सुचिला. आता एवं अशा प्रकारे दृश्य द्रष्टृत्व नसून त्या दृंगमात्र द्रष्ट्याच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टृत्व कधीच नाही. तर वस्तू असते वस्तुत्वेविनं. या ठिकाणी दृश्य द्रष्टा जशा वस्तू आहे तर ह्या वस्तुत्व ह्या धर्मा वाचून ती वस्तू नित्यसिद्ध स्वयंप्रकाश रूपाने सहज रूपाने ती विद्यमान आहे. आणि पुढे ये विषय दृष्टांत सुचविला. याविषयी आणखीन आम्ही तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. माऊली या ठिकाणी उदाहरण देतात. आपल्या ज्यांना काही गणिताचा परिचय आहे आणि परिचय नसला जास्त तर ते परिचय करून आपल्या सिद्धांतापुरता दृष्टांत सूचक दृष्टांत या ठिकाणी सांगतात. काय एके एकू वेचला शून्य बिंदू शून्य पुशिला द्रष्टादृश्यांचा निमाला तैसा होय. का ही 178 क्रमांकाची ओळी आहे. माऊली कसं सांगतात दृष्टांत बघा. आता का एके एकू वेचला. एके म्हणजे एकातून एक, वेचला म्हणजे वजा केला. एक अंक आहे आणि त्या एक अंकातून पुन्हा दुसरा एक अंक, एकातूनच एक जर वजा केला तर खाली काय राहतं? शून्य बिंदू म्हणजे भोपळा. पण तो शून्य बिंदू शून्य पुशिला, परंतु तो शून्य बिंदू जो आहे
म्हणजे त्याच्यावर काढलेला आपण जो गोल किंवा वर्तुळाकार भोपळ्यासारखा काढलेला जो शून्य आहे तो शून्यबिंदू, तो शून्यबिंदू राहतो तिथं का तो त्या शून्याने पुसूनच टाकला? कारण शून्यबिंदूने शून्याचा काय केला? निराश केला, पुसून टाकला. मग द्रष्टादृश्यांचा निमाला तैसा होईल. तसं जेव्हा द्रष्टा आणि दृश्य जातं तेव्हा तसं होतं. तसं होतं म्हणजे काय होतं? पहिल्यांदा काय होतं? आपण एक आहे, एक वजा एक असं आपण म्हणतो, तेव्हा पहिला एक असतो, दुसरा एक असतो, दोन आपल्या डोळ्यासमोर असतात. परंतु एकातून एक जेव्हा वजा केला तेव्हा वजा केल्यानंतर खाली काय राहतं? खाली शून्य राहतं. मग आपल्याला शून्य म्हणून काय किमतीचा पदार्थ आहे का? का तो तुच्छ पदार्थ आहे? का तो जो शून्य आहे, जो शून्य बिंदू आहे तोही आपल्या मनातून जातो आणि आपला निश्चय काय होतो? अभाव राहिला खाली, आहे की नाही? तुच्छ आलिक असा पदार्थ ठरला. मग त्या शून्याला काही किंमत आहे का? शून्याला काहीच किंमत राहत नाही. तसं इथं म्हणतात द्रष्टा दृश्यांचा निमाला. तसं दृश्य सापेक्ष द्रष्टा आणि द्रष्ट्या सापेक्ष दृश्य. दृश्य गेलं का द्रष्टेपणाला घेऊन जातं आणि द्रष्टा गेला की दृश्याला घेऊन जातं. खाली काय राहतं? खाली शून्य राहतं. म्हणजे ते द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी अभावरूप होऊन जाते. बरोबर ना? अभावरूप होऊन जाते म्हणजे ती राहतच नाही. म्हणजे काय राहतं? अधिष्ठान मात्रच राहतं, आहे की नाही? दुसरं काही राहील का तिथं? मग त्याच्यामध्ये हे द्रष्टा आणि दृश्य त्याच्यात निमून त्याच्यात विलीन झाले असं होतं का ते नाही असं ठरतं? का ते अभावाला प्राप्त होतात? द्रष्टादृश्य काय होतात? अभावाला प्राप्त होतात. ते नाहीच असं ठरतं. जसं एकातून एक वजा केलं आपण म्हणतो, पण एकातून एक वजा केलं म्हणजे खाली शून्य राहिलं. शून्य राहिलं म्हणजे काय राहिलं? काहीच राहिलं नाही असं आहे. म्हणून त्या एकाला किंमत तुकाराम महाराजांनी अभंगले एकी दाखविले दहा आणि फाटा पहा पुसोनी. तुकाराम महाराज म्हणतात एकाच्या पुढं शून्य लिहिला तर त्याला काय होतं? 10 किंमत होती. आणि त्या एकाचा जर तो खालची जी रेष आहे, काठी आहे, ती जर आपण काढून टाकली तर मग फाटा पहा पुसोनी. आता तुम्ही सांगा काय राहिलं? तुकाराम महाराज आपल्याला विचारतात, उत्तर काय नाही सांगत. तुम्ही म्हणाल खाली शून्य राहिलं, आहे की नाही? तसंच आहे सगळं एकमय झाल्यानंतर त्या एकाच्या पुढं जर शून्य असलं, बरोबर आहे ना, तर किंमत आहे. जर अधिष्ठान एकरूप असणारं जे अधिष्ठान आहे चैतन्य, त्याच्या पुढं माया उपाधी लावली तर माया किती सगळ्या जगाचा विस्तार करते. आणि अधिष्ठान चैतन्य काढा, मायेला जर सत्ता स्फूर्ती स्वतंत्र जर आपल्या अधिष्ठानाची नसेल तर माया म्हणजे काय पदार्थ आहे? शून्य रूप पदार्थ आहे. तो जगताचं कारण सुद्धा म्हणता येईल का आपल्याला? काहीच नाही. तशी स्थिती आहे. का एके एकी वेचला शून्यबिंदू शून्य पुशिला द्रष्टा दृश्यांचा निमाला तैसा होय. द्रष्टा आणि दृश्य हे जर सापेक्ष भाव परस्परानुप्रवेशामध्ये जर एक गेलं का दुसरंही जातं, बरोबर ना? आणि दोन्ही जाऊन काय राहतं? तर दोन्ही शून्य ठरतात आणि फक्त अधिष्ठान मात्र अवशिष्ट राहतं. का पूर्वी तसंच असतं? अंके अंकू भाजिता पाहे एकू एकी सर्वणी जाये त्या सरलेपणी होये शून्याशी ठावो. अंके अंकू भाजिता पाहे. भांजिता नाही ना तिथं? भाजिताच आहे ना. म्हणजे एका अंकातून एक अंक हा भाजिता पाहे म्हणजे वजा केला तर एकू एकी सर्वणी जाई. एकातून एक काय होतो? सरतो. म्हणजे एकातून एकच वजा होऊन जातो. त्या सरलेपणी होय शून्याची ठाव. आणि एकातून एक वजा झाला की मग त्या दोघांचा व्यवहार सरला म्हणजे समाप्त झाला. एकातून एक वजा करून त्या एक पण त्याचं नाहीसं झालं. त्या सरलेपणी त्या तो व्यवहार पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एकातून एकाची वजाबाकी, इथं एक वजाबाकीचं उत्तर पूर्णपणे आपल्याला जर मिळालं तर ते उत्तर काय मिळतं? सरलेपणी होय शून्याशी ठाव. शून्याला जागा मिळते म्हणजे शून्य राहतो. एकातून एक वजा केला तर शून्य राहतो. ते शून्य काय अंखिले नव्हे परी गणना चुकवून ठाये. अंखिले असताची पाहे लेखिले लेखिया नये. ते शून्य काय अंखिले नव्हे. एकातून एक वजा केल्यावर शून्य काय लिहायचं असं म्हणतो का आपण? का शून्य लिहितो? ते अंखिले नव्हे. त्याचा शून्य रूपाने तो त्याला आपण रेखाटलं नाही काय? त्याला शून्य म्हणून त्याचं लेखा किंवा त्याची गणना केली नाही काय? आणि ती गणना करून मनातच ठेवली का? शून्य एक भोपळा करून दाखवला, तिथं काढून दाखवला. परी गणना चुकवून ठाये. परंतु अंखिले असं, परंतु गणना चुकवून ठाये. शून्य लिहिला परंतु ती गणना केल्यासारखं झालं की नाही? शून्य लिहिला म्हणून, परंतु गणना चुकवली की नाही?
गणना त्याच ठिकाणी आपण ज्या ठिकाणी त्याला शून्य लिहिला त्याच ठिकाणी आपण त्याला काही किंमत नाही असं त्याचं मोलरहित, त्याला काय म्हणतो, निर्मूल, काय त्याला मोलरहित म्हणजे ती वस्तू काय आहे, मूल्यरहित. हा दुसरा एक शब्द त्याचा, अमूल्य म्हणजे तर तिला खूप मूल्य झालं, मूल्यरहित. ती मोलरहित आहे, असं ठरलं, त्याला काही किंमत नाही. ज्या वेळेला आपण शून्य आंखलं म्हणजे शून्य रेखाटलं, भोपळ्यासारखा एक गोल काढून दाखवला, त्याच वेळेला काही गणना चुकवणी आहे. त्याच वेळेला ही गणना आपण चुकवली, काही गणनीय पदार्थ नाही. अंकिले असताची पाये लेखियाने, त्याचं जरी रेखाटन केलेलं असलं परंतु ते रेखाटन केलं नाही असाच त्याचा अर्थ झाला, करून न केलं. जरी शून्य म्हणून अंकिले तरी आर्थे अंकत्व नेले, तेवी द्रष्टादृश्य सरले द्रष्टृत्वी जे. ते म्हणतात जरी आपण शून्य म्हणून त्या ठिकाणी रेखाटलं असलं तरीसुद्धा आर्थे अंकत्व नेले. शून्य भोपळा हा रेखाटलेला आहे, परंतु त्याचा जो अर्थ आहे, त्याची जी किंमत आहे, त्या आर्थे अंकत्व नेले. त्या म्हणजे पद आहे पण पदाचा अर्थ नाही. तो अर्थ कुठं नेलं, त्या अर्थाने अंकत्व म्हणजे शून्याच्या ठिकाणी काहीतरी शून्य म्हणून एक वस्तू आहे असं त्याचं वस्तुत्व जे आहे अर्थरूपाने, बरोबर ना, पदार्थरूपाने, ते मात्र निघूनच गेलं त्यांनी. तेवी द्रष्टादृश्य सरले द्रष्टृत्वे जे. त्याप्रमाणे हे द्रष्टा आणि दृश्य हे दोन सापेक्ष भाव मूळ दृंगमात्र स्वरूपाच्या ठिकाणी काय होतात, सरून जातात म्हणजे शून्यरूप, तुच्छ, आलिक असे ठरतात. ते द्रष्टे आईशे पडे ठाई परितया दृष्टृत्व नाही, म्हणून तेथे पाही दृश्याची नुगवे. ते म्हणतात हे दृष्ट, इथं एक हा द्रष्टा आहे म्हणजे कोणता, दृश्य सापेक्ष द्रष्टा आहे असं आपल्याला वाटतं, परंतु तत्वता पाहिलं तर दृश्य बाजूला गेलं की त्याला कुठं दृष्टत्व असतं आणि दृश्य कुठं दृश्य असतं. दृश्य तर काय असतं, दृश्य तर दृंगमात्र द्रष्टाच असतो, आहे की नाही. त्यामुळे दृश्यच नाही. मग त्यात दृश्य आहे अशी कल्पना केली की त्याला द्रष्टा नाव येतं, परंतु तत्वतः पाहिलं तर त्याला दृष्टृत्व आहे का, कारण दृश्यच नाही तर द्रष्टा कोणाचा, म्हणून त्याला दृष्टृत्वही नाही. म्हणून तेथे पायी दृश्याची नुगवे, म्हणून त्या ठिकाणी दृश्य कधीच त्याच्यासमोर उद्भवत नाही. म्हणजे दृंगमात्र चैतन्याच्या पुढं कधी दृश्य आलेलंच नाही. मग द्रष्टा हे फक्त नाममात्र आहे, म्हणजे द्रष्ट्यालाही स्वतःचं काही स्वतंत्र स्वरूप आहे असं पण नाही, कोणत्या दृश्य सापेक्ष द्रष्ट्याला. अहो द्रष्टया दृश्याची भेटी होता आपणेशीची मिठी, तेथे दृष्टत्व ही गोटी आपलीची पोटी. ते म्हणतात जेव्हा द्रष्टा आणि दृश्याची भेट होते तेव्हा ते काय होतात, द्रष्टा आणि दृश्याची भेट होते न होते तोच. त्यांनी अग्नी आणि कापुराचा दृष्टांत सांगितला, त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्याची भेटी दिठीच्या द्वारा म्हणजे दर्शनाच्या माध्यमातून होते न होते तोचपर्यंत त्यांची काय होते, आपल्या दोघांचं एकमेकाला आलिंगन होऊन जातं आणि त्या आलिंगनामध्ये तेथे दृष्टत्वही गोटे. त्या आलिंगनामध्ये दृश्यही जातं आणि दृश्य सापेक्ष द्रष्टत्व पण जातं, पण ते जातं कुठं, आपलेच पोटी. त्यांचं जे असणारं दृंगमात्र, त्या दृंगमात्र दृष्टेपणात ते दृश्य आणि द्रष्टा दोन्हीही त्याच्यामध्ये मिळून जातात. ये विषय अनेक वचन द्रष्टांतेशी बोलतो शेजान, ते परिसावे सावधान सज्जनी जनी. आणि ते म्हणतात याविषयी अनेकही आम्ही दृष्टांत सांगून बोलणार आहोत, तर सज्जनांनी ते एका सावधान चित्ताने ऐकावं. आता त्यासाठी दुसरा दृष्टांत देतात. माऊली एकापेक्षा एक हे दृष्टांत देतात, एकापेक्षा एक चढते दृष्टांत देतात, की जेणेकरून आपल्या बुद्धीवर हे द्रष्टा आणि दृश्य हे शून्यरूप आहेत, हे तुच्छ आहेत असं आरूढ होईल आणि आपलं अधिष्ठान मात्र हे आपलं स्वरूप जो का त्यो कसं आहे याच्यासाठी. किंबहुना आपुलिया प्रतिबिंबा झोंबी न लिहा, झोंबी सकट आठवणिया जाईजे देवी. किंबहुना फार काय सांगू म्हणतात, आपुलिया प्रतिबिंबा झोंबी न लिहा, आपलं जे स्वतःचं प्रतिबिंब आहे, आपलं दिसणारी जी छाया आहे, तर त्या छायेला झोंबी न लिया म्हणजे त्याला झोंबलं म्हणजे आपणच आपल्या छायेला जर आलिंगन करायला प्रवृत्त झालो तर झोंबी सकट आठवणिया जायचे जीवी. त्या आलिंगनासकट आपण काय करतो, आलिंगनासकट सर्वच काय होतं,
जीवी आटोनी जायचे, आटून जातं, नाहीसं होऊन जातं. पहिल्यांदा काय आहे, आपण आपलं प्रतिबिंब समोर आहे आणि त्या प्रतिबिंबाला आपण आलिंगन करायला गेलो तर काय होतं, प्रतिबिंब राहत नाही, आपणच राहतो, बरोबर ना. पण ज्यावेळेला ते प्रतिबिंब राहत नाही, म्हणजे प्रतिबिंबत्व आता त्याच्या ठिकाणी प्रतिबिंबत्व जातं, त्यावेळेला ते प्रतिबिंबत्व जातं का आपल्या बिंबत्वालाही घेऊन जातं, बरोबर ना, बिंबत्वालाही घेऊन जातं. आणि असं होतं की प्रतिबिंब आणि बिंब हे दोन्ही भाव अंतःकरणात राहत नाही, कोण राहतो, फक्त आपणच राहतो, बरोबर ना. आता इथं ठिकाणी अगोदर प्रतिबिंब होतं, त्यात सापेक्ष बिंब होतं, मग आपण आलिंगन करायला गेलो, आता प्रतिबिंब गेलं, आता त्याच्यानंतर बिंबत्व गेलं, असं होतं का दोन्ही आटून जातात, दोन्ही आटून जातात आणि फक्त काय हा आपणच शिल्लक राहतो, जो त्या प्रतिबिंबाला आलिंगन देणारात. प्रतिबिंब आणि बिंबत्व ह्या सापेक्ष भावा वाचून केवळ, बरोबर ना, बिंबरूप असणारा, म्हणजे बिंबरूप म्हणजे निरपेक्ष, सापेक्ष बिंब नाही, निरपेक्ष बिंबरूप असं आपणच राहतो. किंबहुना आपुल्या प्रतिबिंबा झोंबी न लिहा, झोंबी सकट आटवण्या जायजे जेवी, आगा प्रतिबिंबाचे निमिषे आप आपणा दुजे भाषे, तया झोंबो जै बैसे तैथे चिकैचे, तयाशी घ्यावया हातफळी, आपण जै रिगिजे जळी, तै अंगची गिळी अंगाशी पहा, नाते प्रतिबिंब नाते झोंबी, बिंबची सामावले बिंबी, तेवी द्रष्टेपणे स्वयंभी, द्रष्टे नाते दृश्य. आता सांगतात आगा प्रतिबिंबाचे निमिषे, अहो प्रतिबिंबाच्या निमित्ताने आपल्याला काय वाटतं, प्रतिबिंब वेगळं आणि मी वेगळा, आपणा दुजे भाषे, आपणच आपल्याला बिंब आणि प्रतिबिंब या दोन रूपात आपण भासतो. एक आहे समोरचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबा सापेक्ष ज्याचं प्रतिबिंब आहे तो आपण आहे, म्हणजे आपणच आपल्याच ठिकाणी बिंबाची आणि प्रतिबिंबाची दोन्ही भावना होते. तया झोंबो जै बैसे, आणि त्या प्रतिबिंबाला झोंबतो म्हणजे त्या प्रतिबिंबाला आलिंगन करायला जातो, हे आपलंच प्रतिबिंब आहे, आपण त्याला आलिंगन करू म्हणून जातो. ते तय चिकायचे, तर तिथं ते प्रतिबिंब कुठं राहते, ते चिकायचे, ते ज्या प्रतिबिंबाला आलिंगन करायचे ते प्रतिबिंबच राहत नाही, कारण हा जेव्हा आलिंगन करायला गेला तेव्हा प्रतिबिंब वेगळं कुठं राहिले तिथं, म्हणून त्याला आलिंगन